नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यशोधर क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस हा डायरेक्ट इनडायरेक्ट मधला पुढचा सब टाईप बघणार आहोत. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. मित्रांनो, आज आपण या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे किती प्रकार पडतात, कशा प्रकारची वाक्य असतात आणि मग ती इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट मध्ये बदलण्याचे त्याचे काय नियम आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आपण जर आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्य नक्की ओळखायची कशी, त्याचे किती प्रकार पडतात आणि मग त्याचे इनडायरेक्ट मध्ये बदलायचे काय नियम आहेत, हे आपण आज डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस याचे मेन दोन प्रकार पडतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस असे दोन मुख्य प्रकार आहेत. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य. तर इथं एक्झाम्पल दिलेत. मदर सेड गिव्ह मी अ पेन. आता हे आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये बदलायचं आहे म्हणून मी तशा प्रकारचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर डबल अवतरण चिन्हातील जे वाक्य असतं त्या वाक्याच्या प्रकारावरून आपल्याला ते साधं वाक्य आहे, दॅट इज असर्टिव्ह सेंटेन्स आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे का आणखी कुठल्या प्रकारचं वाक्य आहे हे आपल्याला समजतं. तर इथं आज्ञार्थी वाक्य आहे, हे ओळखायचं कसं, तर इथं जर क्रियापदानं सुरुवात झाली असेल, डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात जर क्रियापदाने झाली असेल आणि शेवटी पूर्णविराम असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणायचं. आता हे होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे. गिव्ह हे क्रियापद आहे, मेन वर्ब आहे आणि मेन वर्बनं डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि देअर इज अ फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे आणि म्हणून याला होकारार्थी आज्ञार्थी वाक्य म्हणायचं, अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. आता दुसरं जर वाक्य बघितलं, टीचर सेड डोंट ओपन बुक्स, तर इथं डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात डोंट न झालेली आहे. द सेंटेन्स इज स्टार्टेड विथ डोंट आणि देअर इज अ फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे आणि म्हणून या वाक्याला नकारार्थी आज्ञार्थी वाक्य म्हणायचं, दॅट इज निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. तर मित्रांनो, याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे मुख्य दोन प्रकार पडतात, अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह, होकारार्थी आज्ञार्थी वाक्य, नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. मित्रांनो, मी बोर्डवरती काही वाक्य लिहिलेले आहेत, वेगळ्या प्रकारची वाक्य आहेत आणि अशा वेगळ्या प्रकारच्या वाक्याचं आपल्याला आता इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचं आहे. तर प्रत्येक वाक्याचा नियम वेगवेगळा आहे. ते काय नियम आहेत, इनडायरेक्टची होकारार्थीची वाक्य, नकारार्थीची वाक्य कशा पद्धतीनं बदलतात ते आपण आता या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इनडायरेक्टचा जेव्हा आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचं असतं तेव्हा आपल्याला काही रिपोर्टिंग वर्ब वापरावे लागतात. तर इथं वेगवेगळे रिपोर्टिंग वर्ब मी वरती ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑर्डर्ड आहे, कमांडेड आहे, रिक्वेस्टेड आहे, बेग्ड आहे, ऍडवाइस्ड आहे, सजेस्टेड आहे, इन्फॉर्म्ड, वॉन्ट, टोल्ड, आस्क्ड अँड विश्ड. तर अशी महत्वाची रिपोर्टिंग वर्ब आहेत. इथं मात्र वाक्याच्या अर्थानुसार बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये लहान कोण आहे, मोठा कोण आहे, सिनियर कोण आहे, ज्युनियर कोण आहे, यांच्यानुसार आपल्याला योग्य असं रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागतं. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, ज्या काही क्वेरीज असतील, समस्या असतील, त्या सगळ्या समस्यांचं निराकरण या व्हिडिओमध्ये होईल. सगळे प्रश्न तुमच्या मनातले दूर होतील, तुमचं कसलंही कन्फ्युजन राहणार नाही. तर चला बघूया आपण पहिलं वाक्य. मदर, इथं बोलणारी व्यक्ती मदर आहे, लिस्नर लता आहे, ऐकणारी व्यक्ती लता आहे. दिलेल्या वाक्यामधलं सेड काढायचे आपल्याला आणि सेड काढून इथं आपल्याला लता लहान आहे, मदर मोठी आहे. मोठी व्यक्ती जेव्हा लहान व्यक्तीला सांगते तेव्हा तिथं ऑर्डर्ड
आता इथं साधा भाव आहे वाक्यामध्ये, तुम्ही टोल्ड वापरू शकता किंवा आस्क्ड वापरू शकता. मदर टोल्ड लता, इथं ऑर्डर जरी लिहिलं तरी ते रिपोर्टिंग वर्ब बरोबर आहे. मदर टोल्ड लता, इथला कॉमा काढायचा आहे, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे. आणि हे आज्ञार्थी वाक्य आहेत, होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहेत. मित्रांनो लक्षात ठेवायचं, होकारार्थी आज्ञार्थी वाक्य जोडण्यासाठी TO2 वापरायचा आहे. टू आणि टूच्या नंतर नेहमीच क्रियापदाचं जे मूळ रूप इथं दिलेलं असतंय, ऑलरेडी दिलेलं असतंय, अगोदरच दिलेलं असतंय, ते क्रियापदाचं पहिलं रूप आहे तसं लिहायचं आहे. मदर टोल्ड लता टू गिव्ह, आपण पाहिले मित्रांनो की धिसचं इनडायरेक्ट मध्ये दॅट असं बदलतं. दॅट लेटर टू, आई लताला म्हणते हे पत्र तुझ्या वडिलांना दे, म्हणजे हे युवर लतासाठी आलेलं आहे. लता मुलगी आहे, सिंग्युलर आहे, आणि म्हणून युवरचं होईल हर फादर. शेवटचं डबल अवतरण चिन्ह काढायचं आणि पूर्णविराम द्यायचा. बघूया तर दुसरं वाक्य. ही सेड टू द मॅनेजर गिव्ह दिस फाईल टू मी. बोलणारा ही आहे आणि ऐकणारा मॅनेजर आहे. तर यांच्यामध्ये ही म्हणजे हा लहान आहे आणि मॅनेजर हा पदानं मोठा आहे, अधिकारानं मोठा आहे. आणि म्हणून जेव्हा लहान व्यक्ती, अधिकारानं लहान व्यक्ती, वयानं लहान व्यक्ती जेव्हा मोठ्या व्यक्तीला सांगत असतो तेव्हा ती विनंतीच असते. आणि विनंतीसाठी आपल्याला रिक्वेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागेल. चला तर मग ही रिमूव्ह दिस सेड टू, हे सेड टू रिपोर्टिंग वर्ब काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी रिक्वेस्टेड, ही रिक्वेस्टेड द मॅनेजर, ही रिक्वेस्टेड द मॅनेजर, इथला कॉमा काढायचा आहे, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचंय. वरती जसं आपण होकारार्थी आज्ञार्थी वाक्य बघितलं की टून जोडलंय, तसंच इथं सुद्धा ते होकारार्थी आज्ञार्थी वाक्य टूनच जोडायचं आहे. टू आणि टूच्या नंतर इथं जे काही क्रियापद येईल ते क्रियापद आहे तसं लिहायचं आहे. टू गिव्ह. मित्रांनो आपण डायरेक्टचे इनडायरेक्ट मध्ये जे काही महत्वाचे शब्द बदलतात ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आता पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना काही शब्द बदलतात. मग ज्याच्यामध्ये क्रियापद असतात, सर्वनाम असतात, ऍडव्हर्ब्स असतात आणि टेन्स असतात. तर हे कसं बदलतं हे पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर धिसचं इनडायरेक्ट मध्ये दॅट असं बदलायचं, फाईल टू. आता हे जे मी आहे हे मी याच्यासाठी आहे, ही साठी आहे, म्हणजे तो मुलगा आहे किंवा पुरुष आहे. म्हणून ही रिक्वेस्टेड द मॅनेजर टू गिव्ह दॅट फाईल टू, मीच इनडायरेक्ट मध्ये बदलतोय हिम. राईट. चला मग तिसरं वाक्य बघूया. बी केअरफुल, आय टोल्ड माय लिटल ब्रदर. मी माझ्या छोट्या भावाला सांगितलं काळजी घे. बी केअरफुल, काळजीपूर्वक. आता इथं जेव्हा आपण छोट्या भावाला सांगतो तेव्हा बी केअरफुल, आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये तो एक ऍडवाइस आहे, सल्ला आहे. आणि सल्ल्यासाठी जेव्हा आपण सल्ला देतो तेव्हा त्याच्यासाठी ऍडवाइस असं रिपोर्टिंग वर्ब असतं. बोलणारा आणि ऐकणारा हे डबल अवतरण चिन्हाच्या पलीकडे दिलेलं आहे. आय ऍडवाइस्ड माय लिटल ब्रदर, हे टोल्ड रिपोर्टिंग वर्ब काढायचं आणि तिथं ऍडवाइस्ड असं रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. आय ऍडवाइस्ड माय लिटल ब्रदर हे होकारार्थी वाक्य आहे म्हणून टू न जोडायचंय टू, आणि त्याच्यानंतर बी हे क्रियापदाचं जे बेस फॉर्म आहे, पहिलं रूप आहे ते आहे तसं लिहायचंय. बी केअरफुल. शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आणि पूर्णविराम द्यायचा आहे. चला तर मग चौथ्या वाक्याकडे वळूया. द किंग सेड टू द कमांडर अटॅक द एनिमी. द किंग या चौथ्या वाक्यामध्ये बोलणारा व्यक्ती राजा आहे
आणि ऐकणारा कमांडर आहे, आर्मीचा कमांडर आहे. तर आर्मीच्या कमांडर पेक्षा राजा हा मोठाच असतो. आता मोठा व्यक्ती, पदानं मोठा असलेला व्यक्ती तो कमांडरला आदेशच देईल आणि आदेश देण्यासाठी आपल्याकडे रिपोर्टिंग वर्ब आहेत, एक ऑर्डर्ड किंवा कमांडेड. सो एनी वन ऑफ देम यू कॅन यूज. द किंग ऑर्डर्ड म्हणा किंवा द किंग कमांडेड म्हणा. द किंग ऑर्डर्ड, द कमांडर सेड टू काढायचं. आता इथं राजा पदानं मोठा आहे, कमांडर लहान आहे आणि म्हणून मोठा व्यक्ती लहानांना ऑर्डर करेल. सो द किंग ऑर्डर्ड द कमांडर, कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढायचं आणि दोन्ही वाक्य टू न जोडायचे आहेत. होकारार्थी वाक्य असेल तर टू न जोडायचं आहे आणि टू च्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप इथं कॅपिटल आहे, इथं मात्र स्मॉल काढायचं. अटॅक द एनिमी. शेवटचं डबल अवतरण चिन्ह काढून पूर्णविराम द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला हे वाक्य समजले असतील, राईट? चला, तर अजून काही कन्फ्युजन असेल तर आपण पुढच्या वाक्यात बघूया. आता इथं पहिली 4 जी वाक्य होती ती होकारार्थी वाक्य होती आणि आता हे 5वं जे वाक्य आहे ते नकारार्थी वाक्य. दिस इज निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे. असं नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आपल्याला कशा पद्धतीने इनडायरेक्ट मध्ये बदलायचं आहे आता ते पाहूया आपण. नियम तेच आहेत, फक्त एक नियम बदलतोय मित्रांनो. आता इथं डबल अवतरण चिन्हातील वाक्य सुरुवातीला आलंय आणि कोण म्हणालेलं आहे, कोणाला म्हणालेलं आहे ते शेवटी दिलेलं आहे. स्पीकर अँड लिस्नर बोथ ऑफ देम आर गिवन ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. नाव विल सी हाऊ टू चेंज दिस निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इनटू इनडिरेक्ट वन. बोलणारा व्यक्ती सुरुवातीला घ्यायचा आहे फादर. आता वडील त्याला म्हणतायत डोंट रीड हिअर इन द डार्क, म्हणजे इथं अंधारामध्ये वाचू नको. आता वडिलांनी हा सल्ला दिलेला आहे म्हणून फादर ऍडवाइस्ड हिम. कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं. हे नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे, निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. नकारार्थी आज्ञार्थी वाक्य जोडण्यासाठी नॉट टू वापरायचं आहे. यूज नॉट टू टू जॉईन दी सेंटेन्सेस. हे डोंट काढायचे वाक्यामधलं आणि त्या डोंटचं नॉट टू करायचं. नॉट टू. परत एकदा टू च्या नंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं. इथं आहे रीड. हिअरचं इनडायरेक्ट मध्ये होतं देअर. इन द डार्क. शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचा नाही. सुरेश सेड टू सुधा राईट अ लेटर टू मी. आता सुरेश सुधाला म्हणतोय की राईट अ लेटर टू मी, मला पत्र लिही. आता याच्यामध्ये सुरेश आणि सुधामध्ये लहान आणि मोठा, सिनियर आणि ज्युनियर असं काही कळत नाही. मग जेव्हा वयाचा उल्लेख नसतोय, अधिकाराचा उल्लेख नसतो, लहान मोठा समजत नसतो, तेव्हा रिपोर्टिंग वर्ब जे असतात ते आस्क्ड म्हणा, टोल्ड म्हणा, ऍडवाइस्ड अशा प्रकारे वाक्यातील अर्थानुसार योग्य असं रिपोर्टिंग. वाक्यातील अर्थ काय आहे तर वाक्यातील अर्थ सांगितले अशा अर्थानं आहे आणि म्हणून सांगितले अशा अर्थानं जे रिपोर्टिंग वर्ब आपल्याकडे आहे ते आस्क्ड आणि टोल्ड आहे. त्यापैकी एक योग्य असं वापरायचं तुम्ही. आस्क्ड वापरलं तरी ते बरोबर आहे, टोल्ड वापरलं तरीही ते बरोबर आहे. सुरेश आस्क्ड. मित्रांनो, आस्क्ड या शब्दाचा अर्थ विचारले असा होत नाही, तर आस्क्ड याचा अर्थ सांगितले. सुरेशनं सुधाला सांगितले. सुरेश आस्क्ड सुधा. सुरेशने सुधाला काय सांगितले? कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं. हे आज्ञार्थी वाक्य आहे. पुन्हा एकदा सांगतोय की जर वाक्याची सुरुवात, डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाली असेल आणि शेवटी जर पूर्णविराम असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणायचं. इफ द सेंटेन्स starts with main verb and ends with full stop, it is called an imperative sentence. सुरेश asked सुधा. होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे. कॉमा काढला, डबल अवतरण चिन्ह काढलं. दोन्ही वाक्य टू न जोडायचे आणि टू च्या नंतर नेहमीच क्रियापदाचं पहिलं रूप की जे अगोदरच वाक्यामध्ये दिलेलं असतं तेच लिहायचं आहे. टू राईट अ लेटर टू. आता हे जे मी आहे ते सुरेश साठी आहे आणि सुरेश मुलगा आहे आणि म्हणून मीच इनडायरेक्ट मध्ये होईल हिम.
डू नॉट फॉरगेट टू रिमूव्ह दिस डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड हॅव फुल स्टॉप ऍट द एंड. चला मित्रांनो, आता पुढच्या वाक्याकडे वळूया. पुढचं वाक्य आहे, नेहा सेड टू देम प्लीज सिट डाऊन. नेहा त्यांना म्हणाली, कृपया खाली बसा. आता या शेवटच्या वाक्यामध्ये 7 नंबरच्या वाक्यामध्ये प्लीज शब्द आलेला आहे. हे वेगळं वाक्य आहे, राईट. आपण होकारार्थी वाक्य बघितली, नकारार्थी वाक्य बघितली. इथं प्लीज असलेलं वाक्य आहे. काही वाक्य सुरुवातीला आली होती, कोण कोणास म्हणाल शेवटी गेली, अशी सगळ्या प्रकारची वाक्य आपण इथं बघितलेले आहेत. तर हे वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे. नेहा त्यांना विनंती करते की खाली बसा. आता विनंती करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडं रिक्वेस्टेड असं रिपोर्टिंग वर्ब आहे, रिक्वेस्टेड. मग नेहा हे सेड टू काढायचंय मित्रांनो वाक्यामधलं आणि रिक्वेस्टेड असं रिपोर्टिंग वर्ब वापरायचंय. परंतु हा जो प्लीज शब्द आहे तो प्लीज शब्द सुद्धा वाक्यातनं काढून टाकायचा आहे. प्लीज म्हणजे कृपया खाली बसा असं म्हणते, ती नम्र विनंती करते आणि म्हणून इथं आपण ह्या प्लीज साठी काइंडली असा शब्द वापरायचा आहे. प्लीज काढून काइंडली असं ऍडव्हर्ब वापरायचं आहे. नेहा काइंडली रिक्वेस्टेड म्हणजे त्या वाक्यामधला जो काही भावार्थ आहे, मिनिंग आहे, अर्थ आहे, तो इंटॅक्ट ठेवायचा असेल तर आपल्याला प्लीज काढून काइंडली वापरावं लागेल. नेहा काइंडली रिक्वेस्टेड देम. इथला कॉमा जाईल, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं. दोन्ही वाक्य टू न जोडायची. होकारार्थी वाक्य आहेत, होकारार्थी वाक्य टू न जोडायचं आणि नकारार्थी वाक्य असेल तर नॉट टू न जोडायचं, हे लक्षात ठेवायचं. नेहा काइंडली रिक्वेस्टेड देम टू आणि टूच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप जे वाक्यामध्ये दिलेलं असतं तेच लिहायचं आणि त्याच्यानंतर पूर्णविराम द्यायचा, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं, राईट. तर याच्यानंतर आपण लेट न सुरू झालेली किंवा लेट्स न सुरू झालेली आज्ञार्थी वाक्य ती कशी इंडायरेक्ट मध्ये बदलायची, त्याचे काय नियम आहेत, त्याचे किती प्रकार पडतात हे सुद्धा पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं लेट न सुरू झालेली किंवा लेट्स न सुरू झालेली अशी वाक्य आहेत. तर त्या वाक्यांचं आपल्याला इंडायरेक्ट मध्ये कसं रूपांतर करायचं ते पाहूया आपण. पहिलं वाक्य आहे, ही सेड टू द टीचर लेट मी सी माय पेपर. आता विद्यार्थी आहे तो शिक्षकांना म्हणतोय की मला माझा पेपर पाहू द्या. आज्ञार्थीच वाक्य आहेत, लेटची आज्ञार्थी वाक्य आहेत किंवा लेट्स न सुरू झालेले आज्ञार्थी वाक्य आहेत. तर इथं सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्याच्याऐवजी योग्य असं रिपोर्टिंग वर्ब वापरायचंय. एक विद्यार्थी एका शिक्षकाला जर म्हणत असेल तर ती विनंतीच असेल आणि म्हणून इथं सेड टू काढायचंय आणि रिक्वेस्टेड असं रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. ही रिक्वेस्टेड द टीचर, ही रिक्वेस्टेड द टीचर. इथलं कॉमा काढायचा आहे, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे आणि लेटचं वाक्य जर असेल तर ते वाक्य दॅट न जोडायचं आहे, दॅट. आणि या लेटच्या ऐवजी ही शुड बी अलाउड टू सी हिज पेपर. फुलस्टॉप शेवटचं असलेलं डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे. मित्रांनो, इथं एक विद्यार्थी शिक्षकांना विनंती करतोय आणि म्हणून त्यासाठी रिक्वेस्टेड सेड टू काढला आणि रिक्वेस्टेड असं रिपोर्टिंग वर्ब वापरलं, कॉमा काढला, डबल अवतरण चिन्ह काढून टाकलं, दोन्ही वाक्य दॅट न जोडली. लेट काढून टाकायचंय आणि लेटच्या ऐवजी शुड बी अलाउड असं वापरायचं आहे. रिमूव्ह लेट या वाक्यातलं लेट काढायचं आणि शुड बी अलाउड असं वापरायचं आहे. दोन्ही वाक्य दॅट न जोडली. मीच आता एक विद्यार्थी म्हणतोय आणि मी हे विद्यार्थ्यासाठी वापरले म्हणून मीच इनडायरेक्ट मध्ये झालं. ही शुड बी अलाउड टू सी. विद्यार्थी म्हणतोय माझा पेपर आणि आपण म्हणायचं त्याचा पेपर. शेवटचं डबल अवतरण चिन्ह काढायचं, पूर्णविराम द्यायचा. दुसरं वाक्य बघूया. द चेकर सेड टू द पॅसेंजर लेट मी चेक युअर तिकीट्स. रेल्वे टीसी आहे आणि तो रेल्वे टीसी तो पॅसेंजरला म्हणतोय की मला तुमची तिकीट तपासू द्या. मग इथं द चेकर
सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब काढायचा आहे आणि त्या ठिकाणी तो पॅसेंजरला सांगतोय की मला तुमची तिकीट पाहू द्या, चेक करू द्या. द चेकर टोल्ड दी पॅसेंजर द चेकर टोल्ड दी पॅसेंजर, इथला कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे आणि दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे आहेत. दॅट हे लेट काढून टाकायचं आहे वाक्यामधलं. हे मी जे आहे ते तिकीट चेकरसाठी आहे आणि म्हणून मीच इनडायरेक्ट मध्ये होईल. ही लेटच्या ऐवजी शुड बी अलाउड असं वापरायचं आहे. शुड बी अलाउड टू चेक. हे युअर पॅसेंजर साठी आहे आणि युअरच इनडायरेक्ट मध्ये होईल देअर. अनेक वचनात आहे म्हणून युअर झालं देअर तिकीट्स आणि पूर्णविराम द्यायचा आहे. म्हणून ते वाक्य झालं द चेकर टोल्ड द पॅसेंजर दॅट ही शुड बी अलाउड टू चेक देअर तिकीट्स. पुढचं वाक्य बघूया मित्रांनो. इथं लेट्स न सुरू झालेलं आज्ञार्थी वाक्य आहे. प्रवीण सेड टू प्रभा लेट्स गो टू अवर टीचर्स हाऊस. तर प्रवीण प्रभाला म्हणतोय, प्रवीण हे सेड टू काढायचं आहे. प्रवीण प्रभाला असं सुचवलेलं आहे, काय म्हणतोय की लेट अस गो टू अवर टीचर्स हाऊस. चल आपण आपल्या शिक्षकांच्या घरी जाऊया. सुचवलेला आहे तो विषय, तो प्रस्ताव मांडलेला आहे आणि म्हणून प्रवीण सेड टू काढायचं आणि रिपोर्टिंग वर्ब सजेस्टेड वापरायचं. प्रवीण सजेस्टेड किंवा तुम्ही इथं प्रवीणनं तो प्रपोजल ठेवलेला आहे, प्रस्ताव ठेवलेला आहे, प्रपोज्ड असाही तिथं तुम्ही रिपोर्टिंग वर्ब वापरू शकता. प्रवीण सजेस्टेड प्रभा, कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं. हे वाक्यामधलं लेट अस निघून जाईल. प्रवीण सजेस्टेड प्रभा दॅट. आता इथं लेट अस असेल तर दे शुड करायचं. दे शुड, लेट असचं दे शुड होतं आणि लेटचं शुड बी अलाउड असं होतं. तर हा जो फरक आहे तो फरक लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. लेट काढायचं, शुड बी अलाउड वापरायचं. लेट अस काढायचं, असचं दे करायचं आणि लेटचं शुड करायचं. तर वाक्य असं झालं, प्रवीण सजेस्टेड प्रभा दॅट दे शुड गो. शुडच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं गो टू. ते म्हणतायत आपल्या शिक्षकाच्या घरी. अवरचं इनडायरेक्ट मध्ये होतं देअर टीचर्स हाऊस. देअर टीचर्स हाऊस. आणि आता शेवटचं वाक्य बघूया मित्रांनो. द टीचर सेड लेट्स गो टू द झू. द टीचर सेड काढून टाकायचं आहे. द टीचर, आता इथं शिक्षकांनी इच्छा व्यक्त केली आहे म्हणून इथलं सेड निघून जाईल आणि तिथं विश्ड असं रिपोर्टिंग वर्ब येईल. द टीचर विश्ड. सेड काढायचं, शिक्षकांनी इच्छा व्यक्त केली की लेट अस गो टू द झू, म्हणजे ते म्हणतात की आपण प्राणी संग्रहालय बघायला जाऊया आणि म्हणून इच्छा व्यक्त केल्यामुळं इथं सेड काढायचंय आणि विश्ड असं रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. द टीचर्स विश्ड, कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं. दोन्ही वाक्य दॅट या कंजंक्शन न जोडायचं आहे. द टीचर विश्ड दॅट. हे लेट्स किंवा लेट अस काढायचंय आणि त्याच्याऐवजी दे शुड असं करायचं. दे शुड. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप गो टू द झू. शेवटचं डबल अवतरण चिन्ह निघून जाईल आणि पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला हा इम्पेरेटिव्ह जो प्रकार आहे की ज्याचं इनडायरेक्ट मध्ये बदलायचंय ते कसं बदलायचं, नक्की किती प्रकार असतात, मग होकारार्थीचं कसं बदलायचं, नकारार्थीचं कसं बदलायचं हे सगळं समजलेलं असेल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण जर युट्यूबला नवीन असाल, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.